लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतिदिनानिमित्त 14व्या लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह विठ्ठल उमप फाउंडेशन मृतगंध पुरस्कार वितरण सोहळा डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात झाला। यावेळी लेखक दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांना ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी अट्टगडी यांच्या हस्ते आणि लोककलेचे अभ्यासक डॉक्टर प्रकाश खांडगे, कालनिर्णयाचे संपादक जयराज साळगावकर यांच्या उपस्थितीमध्ये मृदगंध जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला। यावेळी व्यासपीठावरती ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नंदेश उमप, सरिता उमप उपस्थित होते। यावेळी ज्ञानेश महाराव, सुरेखा पुणेकर, श्री गौरी सावंत, आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, रोहित राऊत, दीपाली देशपांडे यांना देखील शाल, श्रीफल, मानपत्र व विठ्ठल उमप यांची प्रतिकृती असलेल्या मानचिन्हाने सन्मानित करण्यात आलं। तर बॅकस्टेज कलाकार दत्ता वाडकर, गणेश घाटसे, अमृत कांबळे, पुंडलिक सानप, अनिल आरोसकर यांना आर्थिक मदत करून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात सितारा देवी आणि नटराज गोपीकृष्ण यांचे वंशज विशाल कृष्णा यांच्या कथ्थक सादरीकरणाने झाली। कार्यक्रमाचा शेवट तौफिक कुरेशी आणि पंडित विजय चव्हाण यांच्या सादरीकरणाने झाला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन समीरा गुजर जोशी यांनी केले। जीवन गौरव पुरस्कार जो आहे मृदगंध हा मला मिळाला विठ्ठल उमप फाउंडेशनतर्फे आणि आज तो मी स्वीकारला आहे। मला अतिशय आनंद झालेला आहे। हा पुरस्कार म्हणजे एक अग्निबाण आहे माझ्या कारकिर्दीला। आता 50 वर्ष झालेत, इथून पुढची त्यामुळे रिचार्ज झाल्यासारखं होणार आहे। माझी काही 2 नाटकं येतील, सिनेमा येईल, एक वेबसिरीज येईल, या सगळ्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करायला एक ऊर्जा मिळते, रिचार्ज झाल्यासारखं वाटतं। पुरस्कार मिळणं ही अतिशय भाग्याची गोष्ट असते आणि तोही शाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाने मृदगंध नावाचा जो पुरस्कार मला मिळालेला आहे त्याबद्दल मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते। शाहिरांचं काम खूप मोठं आहे आणि आपल्याला तो पुरस्कार मिळाल्यामुळे आपलं काम थोडंसं लोकांच्या लक्षात येतं आहे, ही भावनाच फार उत्तम आहे। मला हेच म्हणायचं आहे की माझी लैंगिकता माझ्यासाठी बाउंड्री नसेल, बरोबर आहे ना। आकाश हे सगळ्यांसाठी, आकाशी झेप घेणाऱ्या फक्त आपल्या पंखामध्ये ताकद असली पाहिजे आणि उडायची हिंमत माझ्यामध्ये आहे। फक्त या समाजाचे पिंजरे आम्हाला तोडायचे। उद्देश एवढाच आहे की जसा बाबाचा वावर होता आणि बाबाचं जसं सर्वांवर प्रेम होतं आणि या मराठी मातीला आणि मराठी संस्कृतीला जसं त्यांनी महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर घेऊन गेले, त्यांचं नाव हे अजरामर राहिलं पाहिजे आणि त्यांच्या नावाचा एक पुरस्कार त्यांच्यासारख्या कलाकारांना आम्हाला देता येईल। आम्ही तर निमित्त मात्र आहोत, आम्ही तर काहीच नाही, पण जे पुरस्कार घ्यायला येतात मंडळी ती खूप मोठी मंडळी आहेत आणि आम्हाला त्याच्यावर भरभरून असा प्रेम आणि आशीर्वाद मिळतो। ते येतात म्हणजे आम्हाला असं वाटतं बाबा येतात। चेन स्नॅचिंग, मोबाईल चोरी आणि वाहने लांबवणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीला कल्याण गुन्हे शाखा घटक 3च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत। तौफिक हुसेन, मोहम्मद अली उर्फ कालीचरण अली, अब्बास जाफरी आणि सूरज उर्फ छोट्या साळुंके अशी अटक केलेल्या सराईत चोरट्यांची नावं आहेत। शहरात चेन स्नॅचिंग, मोबाईल चोरी आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। या जबरी चोरीतील घटनांमधील संशयित चोरटे हे आंबोली परिसरामध्ये राहत असल्याची खात्रीशीर बातमी घटक 3चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना मिळाली। त्यानुसार शिंदे यांनी गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून आंबोली परिसरामध्ये सापळा रचला आणि या चौघांना अटक केली। या चौघांकडून पोलिसांनी भिवंडी, ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, शिळ, डायगर अशा विविध ठिकाणांवरून एकूण 70 गुन्ह्यांची उकल केली आहे। या चौघांकडून पोलिसांनी 40 सोन्याचे दागिने, 24 मोबाईल, 6 वाहने असा एकूण 50,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। त्यांनी अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का, त्यांचे आणखी कोणी साथीदार यामध्ये सहभागी आहेत का याचा शोध सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली आहे। या 4 आरोपींनी ठाणे आयुक्तालयात आणि इतर ठिकाणी देखील वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे केलेले आहेत। त्याच्यामध्ये मोबाईल स्नॅचिंग असेल, चेन स्नॅचिंग असेल आणि मोटरसायकल थेफ्ट, वाहन चोरीचे गुन्हे असतील, असे एकूण आतापर्यंत गुन्हे शाखेने 70 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। त्याच्यामध्ये 40 चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत। त्याच्यामध्ये एकूण 510 ग्रॅम 51 तोळे सोनं जप्त करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर मोबाईल स्नॅचिंगचे 24 गुन्हे आहेत। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे 24 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत आणि एक 4 चाकी वाहन आहे स्विफ्ट डिझायर आणि 6 मोटरसायकल, असे एकूण 50,18,000चा मुद्देमाल अद्यापर्यंत या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे।
ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. जितेंद्र आव्हाड यांना वाटत असेल की ईव्हीएम मशीन हॅक होते आहे तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. बॅलेट पेपरवरील सर्वात पहिली महाराष्ट्रातील निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये आपण घेऊयात म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. अशा विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेच्या बाजूने उभे राहून महाराष्ट्रातील जनतेने अजित पवार हेच राष्ट्रवादी विचारांचे आणि पक्षाचे खरे वारसदार असल्याचं दाखवून दिलं आहे. असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना काढले आहेत. लोकसभेला महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रातील जनता ही महाविकास आघाडीच्या मागे मजबूतीने उभी आहे. अशा प्रकारचा टाहो महाविकास आघाडीचे सर्वच नेते, मग शिवसेना, उबाटा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असतील किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, यांनी फोडला आहे. या विधानसभा निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तीनही नेत्यांच्या नेतृत्वाखाली जे महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले ते नाकारण्याचा हा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. लोकसभेतील जे यश मिळाले ते महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळाले आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने नाकारल्यानंतर ते ईव्हीएम हॅक झाले. अशा प्रकारचा रडीचढाव सध्या चालू आहे. माझे तर खुलं आव्हान आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आहे की त्यांना वाटत असेल की ईव्हीएम मशीन हॅक होते आहे तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातील निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये आपण घेऊयात म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला कौल हा मान्य करायचा असतो. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीवर 235 पेक्षा अधिक जागा निवडून देत असताना एक विश्वास व्यक्त केला. ज्यावेळी शिवसेना, उबाटाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाबरोबर आघाडी केली त्याचवेळी शिवसेनेचा मतदार हा शिवसेना उबाटाकडून दूर होत गेला. विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यानंतर ईव्हीएम हॅक झालं अशा प्रकारचा रडीचा डाव सध्या चालू आहे. माझं तर खुलं आवाहन सो कॉल्ड डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आहे की त्यांना जर वाटत असेल की ईव्हीएम मशीन हॅक होतं तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये आपण घेऊया म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची जाणीव करून देऊन स्वच्छतेसाठी सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने ठाणे महापालिका आणि शेल्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिका क्षेत्रात एक घर एक शौचालय हा प्रकल्प राबविला जात आहे. गोलाईनगर कळवा येथे या प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाचं उद्घाटन करून जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात आला. उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्या मार्गदर्शनात कळवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या गोलाईनगर या ठिकाणी मागील काही दिवसांपासून या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू होती.
या प्रकल्पांतर्गत लोकांनी घरात शौचालय बांधावे यासाठी संस्थेमार्फत मोफत शौचालय साहित्य पुरवले जातं. या प्रकल्पात 100 शौचालय बांधून पूर्ण झाली. जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने गोलाईनगर येथे छोटेखानी उद्घाटन कार्यक्रम करण्यात आला. त्यानिमित्त सजावट स्पर्धा, निबंध स्पर्धा यांच्यासह स्वच्छतेशी निगडीत खेळही घेण्यात आले. यावेळी कळवा प्रभाग समितीच्या मुख्य स्वच्छता निरीक्षक मयुरी वाखरिया यांच्यासह शेल्टर संस्थेचे वैभव काळे, ज्ञानेश्वर आडे, योगिता शिंदे, पूजा भालेराव, कोमल इंगळे, समीक्षा रावाडे इत्यादी उपस्थित होते.